नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं यामीज कुकिंग मराठीमध्ये। पावसाच्या रिमझिम झरी बरसायला लागल्या की गरमागरम भजी सोबत वाफाळलेला चहा यांच्या प्रेमात कुणीही पडतं। पण वारंवार गोड तेलकट पदार्थ शरीराला हानिकारक ठरू शकतात। चला तर मग आज आपण अगदी पौष्टिक आरोग्यवर्धक गरमागरम वाफाळलेलं अप्रतिम चवीचं सूप बनवूया आणि पावसाच्या सरींचा आनंद अबाधित ठेवूया। व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। आजचं सूप आपण नाचणीपासून बनवणार आहोत। नाचणीचा समावेश आहारात करणं खूप फायदेशीर आहे। नाचणी हे फायबर, कॅल्शियम आणि लोहाने समृद्ध असलेलं पौष्टिक धान्य आहे। तर नाचणी घेऊन तिला स्वच्छ धुवून घ्यावं आणि कडकडीत उन्हात वाळवून घ्यावं आणि बारीक पीठ दळून घ्यावं। 1 कप पीठ घेऊन 1 कप पाणी घालून पातळसर बॅटर बनवून घ्यावं। खूप पातळ बनवू नये। त्यानंतर गॅसवर एक पॅन ठेवून त्यात 1 ग्लास पाणी उकळून घ्यावं। त्यात चवीपुरतं मीठ घालून घ्यावं। या ठिकाणी तुम्हाला आवडतील त्या भाज्या देखील घालू शकतात। पाणी उकळलं की त्यात नाचणीचं आधी बनवलेलं बॅटर थोडं थोडं करत घालून घ्यावं। सोबतच हे मिश्रण सतत ढवळत राहावं, म्हणजे भांड्याला खाली लागणार नाही आणि गुठळ्या सुद्धा होणार नाहीत। जसजसं मिश्रण उकळेल तसतसं ते घट्ट होत जातं। फारच घट्ट करू नये। एक सूप ज्या पद्धतीचं असतं तेवढी कन्सिस्टन्सी याची ठेवावी। तुम्हाला हवं तेवढं हे सूप घट्ट झालं की त्याला एका बाउलमध्ये काढून घ्यावं। ब्रेकफास्ट थोडा हेवी असला की पटकन भूक लागत नाही, एनर्जी लेवल कायम राहते। तर यासाठी आपण सूपमध्ये आटा ब्रेडचा वापर करणार आहोत। तर तुम्हाला हवे तेवढे ब्रेड घ्यावेत आणि त्यांना लहान लहान तुकड्यांमध्ये कट करून घ्यावे। या तुकड्यांना तव्यावर भाजून घ्यावं किंवा तुपात तळून घ्यावं। तुपात तळल्यामुळे ब्रेडची चव अतिशय अप्रतिम लागते आणि तुपामुळे ते ब्रेड पचायला सुद्धा मदत होते। म्हणून मी इथे तुपात ब्रेड तळून घेतलेले आहेत। सोबतच जिरे, लसूण, आले यांची कडकडीत फोडणी सुद्धा आपण इथे तयार करून घेणार आहोत। तर इथे फोडणी तयार झालेली आहे। आता आपण तयार सूपमध्ये 1 वाटी मध्यम आंबट ताक मिसळून घेणार आहोत। ताकामुळे या सूपची चव खूपच वाढते। शिवाय ताक वजन कमी करण्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे। त्यानंतर यात तुम्हाला हवे तेवढे तळलेले ब्रेडचे तुकडे टाकून घ्यावेत। वरून कुरकुरीत खमंग फोडणी घालून घ्यावी। आवडेल त्या प्रमाणात कोथिंबीर सुद्धा घालून घ्यावी। बस तर मग तयार आहे पौष्टिक, आरोग्यदायी, वजन कमी करण्यास उपयुक्त ठरणारं गरमागरम वाफाळलेलं सूप। तर मग आरोग्यदायी सूपचा पावसात आनंद घेऊया आणि हेल्दी राहूया। रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढील रेसिपीत। तोपर्यंत धन्यवाद।